रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रामदासजी आठवले साहेब आगे बढ़ो रामदासजी आठवले साहेब आगे बढ़ो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा महात्मा ज्योतिराव फुलेंचा सावित्रीबाई फुलेंचा जय भीम, जय शिवराय. आज मी संतोष नाना डोळस, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचा पुणे जिल्हा अध्यक्ष या नात्याने आज सासवडीतील पुरंदर तालुक्यातील सर्वसामान्य सूचित वंचित भूमिहीन शेतमजूर पारधी आघाडी असेल किंवा मागासवर्गीय सर्व घटकांचे या ठिकाणी प्रशासकीय पातळीवर कामे मार्गी लागत नाही. उलट त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या कामाला दिरंगाई केली जाते, त्यांच्याकडे आर्थिक काठीची मागणी केली जाते. या सर्व बाबींना वैतागून या पुरंदर तालुक्यातील सर्व वंचित आणि तक्रारदार यांनी श्रमिक ब्रिगेडचे सरचिटणीस विष्णुदादा भोसले यांची भेट घेऊन या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांच्या या ठिकाणी व्यथा मांडल्या, तक्रारी केल्या. त्या तक्रारीचा आदरणीय श्रमिक ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सतीश केदारी यांच्याशी चर्चा करून या ठिकाणी यांच्या तक्रारींची माहिती देऊन सतीश केदारी साहेबांनी या ठिकाणी आंदोलन करण्याची सूचना केली आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी सासवड या ठिकाणी आंदोलन होत आहे. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचे हाल होत आहेत, नागरिकांची कामं मार्गी लागत नाही. सातत्याने विष्णुदादा भोसले यांनी प्रांत कार्यालय या ठिकाणी पत्रव्यवहार केला, सर्व शासकीय यंत्रणेची त्या ठिकाणी तक्रारी केल्या, तरी देखील या ठिकाणी प्रांत अधिकारी वर्षा लांडगे यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही, उलट टोळी केली. त्या बाबतीत मी जिल्हाध्यक्ष या नात्याने प्रथम या प्रांत अधिकाऱ्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो की या अशा नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते दिरंगाई करतात, त्यांच्याकडे लक्ष देत नाही. निश्चितच त्यांच्या तक्रारी वरिष्ठांपर्यंत गेल्या पाहिजेत. ही मागणी मी आजच्या या आंदोलनाला पाठिंबा देत असताना या ठिकाणी पुणे जिल्हा अध्यक्ष या नात्याने करतोय. मी आदरणीय विष्णुदादा भोसले, डॉक्टर सतीश केदारी यांना विनंती करतो की अशा मग्रूर अधिकाऱ्यांची वरिष्ठ पातळीवर तक्रार केली पाहिजे, त्यांच्या चुका त्या ठिकाणी निदर्शना आणून दिल्या पाहिजे आणि अशा अधिकाऱ्यांना शिस्तभंगाच्या कारवाईसाठी आपण जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर आंदोलनाचं नेतृत्व काम केलं पाहिजे. एवढीच मी आजच्या दिनाच्या निमित्ताने आपल्या माध्यमांसमोर या मग्रूर अधिकाऱ्यांचा या ठिकाणी निषेध करतो आणि पुढील काळामध्ये आमचे पदाधिकारी नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या पर्यंत हा विषय नेऊन यांचा जिल्हा राज्य पातळीवर यांचा निषेध आंदोलन रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने नियोजन करावा आणि त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं हे मी जिल्हाध्यक्ष या नात्याने या ठिकाणी जाहीर करतो. मला आपल्या माध्यमापुढे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी माध्यमांना या ठिकाणी धन्यवाद देतो. थांबतो. पार्टीने खरंच खूप सावधी शेतकऱ्याचं पालन रस्ता लोकांची काय कामं असतात रिपब्लिकन पार्टीने सतीश केदार साहेबांनी खरंच लोक बोलून दाखवत नाहीत, पण आज मनातली माझी खंत ही प्रत्येक गावागावातल्या लोकांची पालन रस्ता असेल काय असेल 90% लोकांची अडचणी ही प्रकाश राजाराम काकडे पांगारे राहणारा शेतकरी खासकर किरण सर्जेराव काकडे वैयक्तिक माझ्या पालन रस्त्याची एवढी अडचणी तहसीलदारांनी निकाल देऊन सुद्धा माझ्या वर शेती आहे म्हणजे किती 52 शेतकरी आहेत. 52 शेतकरी जायला वडा आहे, वड्यात ते टमाटे पीक भुईमूग बाकीची झेंडू कसा राहील तुम्ही सांगा. अशा तहसीलदारांनी निकाल सुद्धा वर्षाला ते दिले नाही, पण मी जायचं कुठली हा विचार करत होती. केदार साहेब विशासtal तुम्ही विसरावा. आज तुम्ही स्वतः वडात जायला तुम्ही आता कोणीच्या तालुक्यात कोण येतच नाही. तुम्ही तुमच्यासारख्या माणसाने हा प्रश्न विचारला मला खरंच अभिमानास्पद खरंच भारी वाटतं. या लोकांच्या एवढ्या पाणी रस्त्याला अडचणी कोण काय झालं भावकीतला वाद त्याचा वाद बाजूला ठेवून लोकांनी एकत्र पाहिजे, एकत्र येऊन रोड दिला पाहिजे. पण काय मध्यस्थी कोणच करा. आता वसूलला सध्या जास्त 90% कामं महाराष्ट्रात ना जास्त फलाश येतात. भाऊ काय सांगतात पाणी रस्ता खुलं करा आणि पाणी रस्त्याला सगळ्यात जास्त अडचणी आता येतात. तुम्ही
किती सांगा. पानंद रस्त्याची अडचणी आणि काय करते, हुपुरतं तिकडे टाकालते, तिकडे इकडे टाकालते. तर सर्वसामान्य शेतकऱ्याला एवढ्या अडचणी आहेत. आज मला तुम्हाला सांगतो, आमच्यातले एकच शेतकरी आम्हाला फक्त त्रास देतोय आणि त्याच्यानंतर वरची शेतकरी 52 शेतकरी येतात. हा, वरचे शेतकरी जायचं कुठले? हा, मला इथं बावनकुळे सांगायचे, देवा भाऊ सांगायचे, वरच्या शेतकरी टमाटी आणायची कुठली, वांगी आणायची कुठली, वाड्यात एवढं पाणी. हा, किती अडचणी येतात. फक्त अधिकाऱ्यांना काय करतोय माहिती का, पैसा महत्वाचा झाला. या त्रास काय सर्वसामान्याचा कळत नाही. त्याला शेती काय असते, पाण्यात जायचं कळत नाही. हा, या गोष्टी लय अवघड परिस्थिती आहे. पण बोलून दाखवायचं तर शेतकरी घाबरतो, नको अधिकारी पुढे जायला नको, काय बोलेल, आपल्याला काहीतरी कोटाला होईल. त्या गोष्टी साहेब लय बेकार अवस्था आहे. म्हणजे या तालुक्यात आहे ना आता 90% परिस्थिती आहे ना, पाणी रस्त्याचे मस्त बोलते, बावनकुळे आता खुलं करून द्या. पण ह्या अडचणी हीच आणतात. त्यासाठी आहे ना ह्या गोष्टी तुम्ही जे केलेलं आंदोलन खरंच योग्य आहे आणि त्यासाठी आमचं तुम्हाला आहे ना खरंच शेतकऱ्याचा सपोर्ट राहील. जय हिंद, जय महाराज. नमस्कार, जय भीम. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे पुरंदर तालुक्यामध्ये प्रांत कार्यालयावरती विष्णुदादा भोसले शेजारी साहेब यांच्या नेतृत्वाखाली 1 ते 16 प्रश्नांवरती विविध विषयांवरती आज आंदोलन आहे. या आंदोलनामध्ये रस्त्याचा विषय असेल, घराचा विषय असेल, घरकुलांचा असेल, भूमिहीन ऋणांचा असेल, जाती दाखल्याचा असेल, शाळेचा विषय असेल, असे अनेक विषय दादांनी मांडलेले आहेत. तर दादा, मला एकच सांगायचं आहे, माननीय प्रांत साहेबांना एक माझी विनंती आहे की जे भटके विमुक्त जाती जमातीचे लोक आहेत, अजून बेघर आहेत, या लोकांना राहण्यासाठी घर नाही, जागा नाही, जागा आहे तर घरकुल नाही, घरकुल आहे तर जागा नाही, अशा अनेक गोष्टींच्या अडचणी आहेत. त्या माननीय प्रांत साहेबांनी लक्षात घेतल्या पाहिजे आणि जर त्यांच्या स्वतःच्या ऑफिसमध्ये बसून जर त्यांनी कारभार केला तर ते त्यांना जमणार नाही किंवा त्यांना समजणार नाही की या समाजाच्या किंवा या लोकांच्या अडचणी काय आहेत. शासन आपले दारी मुख्यमंत्री योजनेतून कार्यक्रम राबवले जातात. शासन आपले दारी या घोषणेला माननीय पुरंदरचे प्रांत साहेब केराची टोपली दाखवतात. आज बारामती तालुक्यामध्ये प्रांत साहेबांनी पारधी समाजासाठी किंवा इतर समाजासाठी जातीचे दाखले मोफत वाटप केलेले आहेत. त्यांचे मेळावे लावलेले आहेत, कॅम्प भरवलेले आहेत. आपण वारंवार निवेदन देऊन सुद्धा या प्रांत मॅडम यांनी कुठल्याही गोष्टीची दखल घेतलेली नाही. गेले 4 वर्ष झाले बेलसर गावामध्ये 3 घरकुल पारधी समाजाला मंजूर झालेले आहेत. 11 मध्ये जागा मंजूर झालेली आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी निवेदन दिल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की मी स्वतः सही करतो, तुम्ही त्या जागेचा तुमच्या प्रांत कार्यालयात त्या हातामध्ये आहे, तुम्ही ते स्वतः उभं राहून ते करून घ्या. आम्ही त्यांना येऊन वारंवार भेटलो. मॅडम, बेलसर गावामधील बेघर लोक आहेत, त्यांना पारधी समाजी, त्यांना घरकुल मंजूर झालेले आहे, त्यांना जागा मंजूर झालेली आहे, तुम्ही यामध्ये लक्ष द्या. परंतु आम्हाला वेळ नाही, आम्हाला हे चाललंय ते चाललंय असं वारंवार आमच्या निवेदनाला किंवा आम्ही त्यांना सांगितलेल्या या गोष्टींना ते केराची टोपली दाखवतात. पण मॅडम, एक दिवस असा तुमचा येईल की आम्ही येणाऱ्या 7 तारखेला माननीय मुख्यमंत्री साहेब आपले पुरंदरमध्ये येत आहेत. जर तुम्ही जर या 7 तारखेच्या आतमध्ये जर 3 घरकुल आणि 3 घरकुलांची जागा जर लवकरात लवकर उपलब्ध केली नाही तर माननीय मुख्यमंत्री साहेबांचा आम्ही रस्ता फोडल्याशिवाय अडवल्याशिवाय राहणार नाही. याची दखल. आणि जर उद्या या बरे वाईट झाले किंवा कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल झाले किंवा काय झालं तरी मॅडम तुम्ही स्वतः माननीय तहसीलदार साहेब, भूमी अभिलेख साहेब आणि पंचायत समितीचे गट विकास अधिकारी साहेब सर्वजण जबाबदार राहतात अशी माझी विनंती आहे. मी अमोल भोसले, राहणार पिंपरे खुर्द, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. आम्ही तिथे पिंपरे गावात 50 वर्षापासून माझी सासू सासरे आणि त्यांच्या इतर घरातले राहत आहेत. तरी तिथे आम्हाला राहण्यासाठी घरकुलची व्यवस्था नाही का? तिथे गायरानात आम्ही राहिलो तरी आमच्यावर वारंवार अपराध होतोय. आम्ही अपराधाविरुद्ध उभे राहिलो तर आपले जेजुरीचे साहेब, सासवडचे साहेब म्हणतात मी का तुझ्याच बाबतीत हे सगळं का घडते. पण वारंवार घडणाऱ्या अत्याचाराविरुद्ध ते अजूनही
दखल घेत नाहीत. परंतु मॅडमकडे आम्ही जातीचे दाखले दिले, तर राशन कार्डाचे दिले, मुलांची जन्माची नोंद नाही याच्या विषयी आम्ही नोंद केली, सांगितले मॅडमला, पण मॅडम याच्यावर कोणतीही दखल घेत नाहीत. या सगळ्या गोष्टींना लक्षात घेऊन मॅडमनी आम्हाला आणि पारधी समाजाच्या प्रत्येक कुटुंबाला सहकार्य केले पाहिजे. राहण्यासाठी तर घरकुल दिलेच पाहिजे, पण त्यांना नळी उपटून खाण्यासाठी जमीन दिली पाहिजे. आणि एवढेच नाही तर वारंवार होणारा आमच्या जातीवरचा अन्याय थांबवला पाहिजे.